मागचं उदाहरण असं आहे की साताऱ्यामध्ये आजवर कधी सत्ता मिळालेली नाही आहे जिल्हा परिषदेची, पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की शिंदेंच्या जवळपास 15 जागा आहेत तिथं आणि भाजपला दूर ठेवून राष्ट्रवादीसोबत सुद्धा त्यांचं सत्ता समीकरण जुळू शकतं. आता आपण जर सातारची परिस्थिती बघितली तर तिथं भाजपच्या 27 जागा निवडून आलेल्या आहेत आणि 20 जागा ह्या घड्याळ चिन्हाच्या राष्ट्रवादीच्या आहेत आणि 15 जागा शिवसेनेच्या आहेत. आता तिथं जर बघितलं तर शंभूराज देसाईंनी पालकमंत्री म्हणून त्यांनी असं ठरवलं होतं की प्रत्येक ठिकाणी आपण महायुती करण्याचा प्रयत्न करावा आणि नाही प्रयत्न झाला तर आपण सोबत लढावं. तर तिथं शंभूराज देसाईंनी मिटिंग घेतली आणि तिथं चर्चा केली, पण तिथं कोणी दाद दिली नाही. म्हणजे शिवेंद्रराजे भोसलेंनी दाद दिली नाही, त्यांना अतुल भोसलेंनी दाद दिली नाही, म्हणजे बैठकीलाच गेले नाहीत ते. जयकुमार गोरे जे इकडचे सातारचे आहेत पण ते त्यांचा प्रभाव क्षेत्र तिथं असल्यामुळे त्यांनी दाद दिली नाही आणि निवडणूक स्वतंत्र लढून आपण आपल्या सोबत लढू असं त्यांनी केलं. आणि इथं सांगलीतसुद्धा चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला महानगरपालिकेच्या वेळेला जागा देतो म्हणून सांगितलं, पहिला 8 देतो, मग शेवटी 2 जागेवर आला आणि मग शिवसेना सांगलीतसुद्धा स्वतंत्र लढली. शंभूराज देसाईच त्या इथं सांगलीचे संपर्क प्रमुख होते. तर ती फसवणुकीची सल ही शंभूराज देसाईंना सांगली आणि सातारमध्ये होती. आणि आज तुम्ही पाहिलं तर सातारमध्ये अशी परिस्थिती आहे की परवाच एक मिटिंग झाली, मकरंदाबा पाटील, त्यानंतर शशिकांत शिंदे आणि शंभूराज देसाई. तर त्यांनी ते 20 राष्ट्रवादीचे आणि 15 शिवसेनेचे 25 अशा 35 अशा प्रकारचं सत्तेचं गणित त्यांनी गाठलं. आणि सांगलीतसुद्धा तुम्ही जर आता विषय तुम्ही साताराच काढला, पण सांगलीचा विषय असा आहे की सांगलीतसुद्धा एक 7 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत. आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर इथला गोपीचंद पडळकरच्या विरोधातला दावा हा सुहास बाबरांचा आहे, त्यामुळे ते सुद्धा भाजपवर जायला तयार नाहीत. त्यामुळे शंभूराज देसाई काल आले आणि त्यांनी काल इथं प्रेसमध्ये सांगितलं की चंद्रकांत पाटील यांनी महायुती म्हणून आम्ही सत्ता करू असं सांगितलं, पण आम्हाला त्यांनी काही विचारलेलं नाही आणि आम्ही भाजपला उत्तर देण्याला आणि भाजपबरोबर जाण्याला बांधील नाही. त्यामुळं आमचा पक्ष आम्ही स्वतंत्र घेणार. तर तिने अप्रत्यक्ष सांगितलं की आम्ही त्यांच्यावर जाणार नाही. तर सातारा आणि सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला वगळून ताकद निर्माण करून अध्यक्षपद कदाचित सातारचं असेल, इकडं काही उपाध्यक्ष किंवा समित्या वगैरे, तर अशा प्रकारचं समीकरण होऊ शकतं आणि शिवसेना स्वतःच्या ताकदीचा अंदाज घेऊन इथं पश्चिम महाराष्ट्रात जागा व्यापेल असं परिस्थिती.